नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यममध्ये आपलं स्वागत. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या शाहूवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झालाय. यामध्ये 2 जिल्हा परिषद मतदारसंघावर आमदार विनय कोरे आणि करणसिंह गायकवाड युतीचे वर्चस्व, तर 2 जिल्हा परिषद मतदारसंघांवर माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड आघाडीने वर्चस्व ठेवलंय. यामुळे शाहूवाडी तालुक्यात 50-50 अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे लागलेले निकाल शाहूवाडी तालुक्यात काय राजकीय बदल घडवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावरच आमचे शाहूवाडी तालुका प्रतिनिधी दशरथ खुटाळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. शाहूवाडी तालुका हा राजकीय दृष्ट्या खूप संवेदनशील असा समजला जातो. या तालुक्यात पक्षाऐवजी गटातटाचे राजकारण जोरात चालतं. सध्या शाहूवाडी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीचे राजकारण चांगलंच तापलं आहे. 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गटाचे वर्चस्व होते. 4 पैकी 3 जिल्हा परिषद मतदारसंघात सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गटाचे उमेदवार निवडून आले होते, तर शित्तूर वारून जिल्हा परिषद या एकाच मतदारसंघात यश मिळाले होते. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली होती. सध्या शाहूवाडी तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद मतदारसंघात चुरशीच्या लढती झाल्या असल्या तरी बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात झालेला निकाल पाहता ही निवडणूक माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गटाने एकतर्फी जिंकल्याचे दिसत आहे. माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गटाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या उमेदवार सौ राजकुवर गायकवाड यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विष्णू यादव यांचा तब्बल 5380 मतांनी पराभव केलाच आणि बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील आपल्याच पक्षाचे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार देखील निवडून आणले. हा जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का म्हणावा लागेल. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी 2017 साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत माजी आमदार सत्यजित पाटील आणि मानसिंगराव गायकवाड गटाकडून निवडून आलेले विजय बोरगे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश केला होता. या जिल्हा परिषद निवडणुकीत विजय बोरगे यांनाच उमेदवारी मिळेल असे वाटत असताना ऐनवेळी ही उमेदवारी बांबवडे गावचे माजी सरपंच विष्णू यादव यांना मिळाली. पण विष्णू यादव यांचा 5380 मतांनी पराभव झाला. महादेव पाटील साळशीकर यांनी विष्णू यादव यांच्या विरोधात काम केल्याची चर्चा शाहूवाडी तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारून या जिल्हा परिषद मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरली. या मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आणि आमदार विनय कोरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सर्जेराव पाटील पेरिडकर आणि माजी आमदार सत्यजित पाटील मानसिंगराव गायकवाड गटाचे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे विजय खोत यांच्यात ही थेट लढत होती. या लढतीत सर्जेराव पाटील पेरिडकर यांनी विजय खोत यांचा तब्बल 2380 मतांनी पराभव केला. या मतदारसंघातील ही निवडणूक सुरुवातीला खूप चुरशीची ठरली होती. मात्र सर्जेराव पाटील यांनी ही निवडणूक एकतर्फी जिंकून आपला गड अबाधित ठेवला. सरूड जिल्हा परिषद मतदारसंघात माजी आमदार सत्यजित पाटील, मानसिंगराव गायकवाड गटाचे आणि शिवसेना उभाटा पक्षाचे अमर पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे बाबा लाड यांचा 6183 मतांनी पराभव केला. तर अंबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या स्नेहल वेल्हाळ यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या हेमा बारसकर यांचा तब्बल 8784 मतांनी पराभव करून एकतर्फी विजय संपादन केला. एकूणच निकाल पाहता शाहूवाडी तालुक्यातील मतदारांनी दोन्ही आघाड्यांना समसमान संधी देऊन आपला तालुका राजकीय दृष्ट्या 50-50 करून टाकलाय. शाहूवाडी तालुका जरी 50-50 झाला असला तरी या निकालात 2029 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकींची बीजे रोवली गेल्याची दिसत आहेत. बांबवडे जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार विनय कोरे आणि करणसिंह गायकवाड यांच्या आघाडीतील अंतर्गत नाराजी आणि करणसिंह गायकवाड गटाला या निवडणुकीत उमेदवारीपासून वंचित राहावं लागल्याने भविष्यात शाहूवाडी तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलली जातील अशी शाहूवाडीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर मंत्री हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे यांना शाहूवाडी 15 विधानसभा मतदारसंघात शह देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शाहूवाडी तालुक्यालाच देणार का, याकडे देखील शाहूवाडी तालुक्याबरोबर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय.